डॉक्टर श्रीकांत शिंदे हे माझे मित्र आहेत. म्हणजे त्यांचे वडील मुख्यमंत्री व्हायच्या अगोदरपासूनचे ते माझे मित्र आहेत. तर त्याच्या स्वभावामध्ये मला असं काही कुठलाही बदल झालेला मला आढळलेला नाही. नाहीतर सत्ता आली, सगळं आजूबाजूला सगळं वलय आलं की त्या वलय आल्यानंतर बदलणारी अनेक माणसं मी बघितलेली आहेत. डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या डोक्यामध्ये अशी हवा गेलेली मी कधी बघितलेली नाहीये. एक चांगला मित्र, एक चांगला अभ्यासू खासदार म्हणून लोकसभेला त्यांची ओळख आहे. स्वतः ते डॉक्टर आहेत आणि ती काही असं कुठल्या खाजगी याला खूप सारे पैसे भरून डोनेशन भरून डॉक्टर झालेलं नाही. एक अभ्यास करून ते डॉक्टर झालेले, त्यांना अभ्यासाची आवड आहे. एखादा प्रश्न मांडत असताना मी स्वतः बघतो, स्वतः लायब्ररीमध्ये बसतात, तासनतास नोट्स काढतात आणि सिन्सिअर म्हणता येईल अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. सिन्सिअरली ते प्रश्न मांडतात. त्याच्याबरोबर माननीय शिंदे साहेबांबरोबरच त्यांचं जे बॅक ऑफिस आहे, पाठीमागं जी संघटना सांभाळणं असेल किंवा सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर साहेब जाऊ शकत नाही किंवा प्रत्येकाला 100% ते प्रयत्न करतात अटेंड करायचं, पण ज्या काही लोक राहतात किंवा काही अडचणी आहेत अशा वेळेस एवढ्या कमी वयात सुद्धा अतिशय समजूतदारीने प्रत्येकाशी बोलणं, न चिडता वागणं, समजून घेणं, हा मला त्यांच्यातला एक विशेष गुण वाटला. कमी वयामध्ये एक चांगली समज त्यांना आलेली आहे, प्रश्नाशी जाण आहे आणि डोक्यामध्ये कुठली हवा गेलेली नाही. तर अशा पद्धतीचा एक चांगला मित्र, चांगला एक राजकीय नेता भावी काळामध्ये निश्चितच महाराष्ट्राला एक सक्षम ताकद देऊ शकेल असं एक अभ्यासू नेतृत्व गुण मला सातत्याने डॉक्टर श्रीकांत यांच्यामध्ये दिसत आलेले. पूर्वीचे जे युवा नेते होते त्याचे ऐकून घेण्याची मानसिकता नसायची. म्हणजे जे काही माननीय उद्धव साहेबांमध्ये जो एक कमी असणारा गुण आहे तो गुण यांच्यामध्ये मला ठाकरे परिवारांमध्ये माननीय बाळासाहेब ऐकून घ्यायचे, परंतु नंतरच्या पिढीमध्ये हा मला गुण दिसून आला नाही की समोरच्याचं ऐकून घ्यायचं. समोरच्याचं ऐकून घेण्याच्या अगोदरच ते रिॲक्ट होतात किंवा तर तोही मला गुण नंतरच्या पिढीतल्या नेत्यांमध्ये दिसला. त्याच्यामुळं आपण एखादी गोष्ट सांगायला जातो तर ते ऐकून घेतील की नाही किंवा काय रिॲक्ट होतील ही दसकी पूर्वीच्या नेत्याबद्दल असायची. पण तो डॉक्टर श्रीकांत हे सगळं ऐकून घेतात आणि त्यांना समज पण आहे की काय योग्य अयोग्य त्याला पारखून घेण्याची समज त्या व्यक्तीमध्ये मी बघितलेली आहे. त्यांच्याभोवती मला असं कुठलंही राजकीय कार्यकर्त्यांचं किंवा चांडाळ चौकडी टाईप जे म्हणतो कानामध्ये बोलणारे आणि काहीतरी हे असं मला कोंडाळा कधीच डॉक्टर श्रीकांत बरोबर दिसलेलं नाही. कुणी व्यक्ती डायरेक्ट जाऊ शकतो, बोलू शकतो. एवढंच काही बाप लिका आज एवढ्या मोठ्या पदावर असताना त्यांच्या टेबलावर बसून सामान्य शाखा प्रमुख, आम्ही तर आमदार खासदार तर अनेकदा जेवतो, परंतु एखादा शाखा प्रमुखाला ते बाजूला बसून जेवतात, बरोबर ताटाला ताट लावून. एक वेगळ्या प्रकारचा गुण